कोरेगाव भीमा इथं आज 208वा शौर्य दिन साजरा होतोय। शौर्य दिनानिमित्त लाखो भीम अनुयायी राज्यभरातून विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी दाखल झालेत। उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी विजयस्तंभाला अभिवादन केलं। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही विजयस्तंभाला अभिवादन केलं। प्रशासनाकडून तयार करण्यात आलेली तयारी पाहून प्रकाश आंबेडकर यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे। दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे राज्य सरकारच्या वतीनं आम्ही अनेक जण येत असतो। आज मी राज्यातल्या 13 कोटी जनतेच्या वतीनं या विजयस्तंभाला 208वा हा शौर्य दिन आहे, इथं मी अभिवादन करतो। सर्वांना जय भीम। आज एकंदरीतच मला जे लोक भेटले त्यांनी सर्वांनी सांगितलं की प्रशासनाने अतिशय चांगल्या प्रकारची व्यवस्था केलेली आहे। शासनाकडून असणारं लोकांच्या सोयीची जी व्यवस्था आहे तिचं नियोजन चांगल्या पद्धतीने झाले असं मी त्या ठिकाणी म्हणेन। येण्या जाण्याची असणारी व्यवस्था सुद्धा आहे त्या ठिकाणी। स्तंभाचा असताना शोभीकरणाची सुरुवात आहे, मला वाटतं पूर्ण होईल 7-7:30 वाजेपर्यंत। हा एक इतिहास आहे, मानवतेचा इतिहास या देशातला असं मी त्या ठिकाणी मानतो। जातीप्रथेची जी व्यवस्था होती त्या जातीप्रथेच्या व्यवस्थेच्या विरोधातला हा एक लढा होता।